आमची सिंहाची जिगर असणार. प्रत्येक ठिकाणी ओम साई 11 भांबोलीचेच नाव चमकणार. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप, माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप भांबोली. ओम साई 11 भांबोली. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धर्म जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मांडतो मराठी. नमस्कार मंडळी, रामराम. खेड तालुक्यातील मानाची भव्य क्रिकेटची स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 पर्व 5 मध्ये आज बी ग्रुप सुपर 8चा थरार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सकाळ सत्रामध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. सामना सुरू झालाय. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहिलं तर योगेश शिवेकरच्या बॅटमधनं चेंडू पाहताय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार जाईल, मिळतोय चौकार, 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. डीसे धन्यवाद. या ठिकाणी एक पारितोषिक येते शिवसेनेचे नेते आणि त्याचबरोबर विकी भाऊ गुलाबशेठ पारखे यांच्या वतीनं मागील मॅच मध्ये जी गोलंदाजी केली विश्वजीत ठाकूरनं, त्यासाठी विकी भाऊ पारखे यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक विश्वजीत ठाकूरला आहे. ते देखील ऑनलाईन स्वरूपात विकी भाऊंच्या माध्यमातून विश्वजीतला त्या ठिकाणी दिलं जाईल. त्याबद्दल विकी भाऊ पारखे यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून आभार आहोत. ॲडव्होकेट महेशजी भिवरे साहेबांच्या वतीनं कुणाल खोंडला 500 रुपयांचं बक्षीस आहे, त्यांचं मनापासून आभार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेचा चेंडू तिथे आपण पाहता मैदानावरती बॅटच्या आतील बाजूची कडे आहे योगेश शिवेकर. हा चेंडू इथे आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न करत होता, मात्र बॅटच्या आतील बाजूची एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला. तिथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र हाताळलं जात आहे. पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन देवाची आळंदी संघाकडनं सोमनाथ गायकवाड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. यावेळेचा चेंडू तिथे आपण पाहताय क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि तिथे मात्र गजानन माळे याच्याकडनं चेंडू सुटला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, येतोय चौकार, 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. कृष्णा सातपुते यावेळेस हा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू फेकून दिला आहे सीमारेषेच्या बाहेर. वाघांची धाड फोडला पहाड, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते आणि प्रथमतः बॅटिंग करताना ओम साई 11 शेलू भांबोली या संघाच्या खात्यावरती बिनबाद 16 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सोमनाथ गायकवाडनं पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा तिथे मात्र खर्च झाल्या. कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधनं आपण जर पाहिलं तर एक षटकार एक चौकार मैदानावरती पाहायला मिळाला. एक दर्जेदार खेळ आपण या ठिकाणी पाहताय. ओम साई 11 शेलू भांबोली या संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर आपण पाहिलं तर कॅप्टन योगेश शिवेकर आणि टेनिस क्रिकेटचा ब्रँड एम्बेसिडर कृष्णा सातपुते आयकॉड मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहताय फलंदाजीसाठी दाखल आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं सोमनाथ गायकवाडचं, तर षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पसायदान योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची संघाकडनं धनंजय रौंधळ मैदानावरती तयार. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय गती परिवर्तन केले. मैदानाच्या आतमध्ये थोडासा स्लोअर वन चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. पहिला चेंडू योगेश शिवेकर साठी डॉट येताना मैदानावरती पाहताय.
कृष्णा सातपुते यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. संघाचे संघमालक आणि शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ निखाडे यांच्या वतीनं कृष्णा सातपुतेच्या आणि योगेश शिवेकर या दोन्ही बॅटरच्या लागोपाठच्या 3 षटकारांना 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धनंजय रौंधळ आपण पाहता मैदानावरती षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिला चेंडू तिथे सुरेख केला. योगेश शिवेकर आपण पाहताय ऑन स्ट्राईक साठी फलंदाजी करताना. यावेळेस हा चेंडू टॅप केला जाईल. पॉइंट मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळतंय. गजानन माळे आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूची फेक येईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा त्या पळून पूर्ण केल्यात आणि 2 धावांच्या साह्याने धावफलकावरती आकडा बदलतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. 1.2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावर आहे. जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला जाईल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू डीप काऊ कॉर्नर मधनं सरळ थेट सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. योगेश शिवेकरला आपण मैदानावरती पाहताय. सलामीवीर मैदानावरती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. एका बाजूला आयकॉन कृष्णा सातपुते मैदानावरती आहे तर कॅप्टन योगेश शिवेकरला देखील आपण पाहताय. एक चौकार त्याच्या बॅटमधनं मैदानावरती धनंजय रौंधळ यांच्या गोलंदाजीतनं येताना आपण पाहिलाय. यावेळेसचा चेंडू पहा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तिथे आपण पाहिलं तर सावधतेने हा चेंडू खेळून काढला. तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक निलेश पिंजारी तिथे मात्र चेंडू कव्हर करतायत. मिडॉनमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल आणि सिंगलच्या बरोबरीने धावफलकावरती आकडा बदल. 23 धावा धावफलकावरती आहे बिना गड्याच्या बोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये, दुसरं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असताना सोमनाथ गायकवाडचं पहिलं षटक 16 धावांचं पाहिलं. धनंजय रौंधळ पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेसचा चेंडू तिथे आपण पाहताय. डेड चेंडू मुख्य पंच या ठिकाणी खेळवणार आहेत. ओमसाई 11 शेलू भांबोली विरुद्ध पसायदान स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी देवाची या 2 नामवंत दिग्गज संघांमध्ये आपण पाहताय. बी ग्रुपचा सुपर 8चा थरार आज मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचा सामना देखील इथे मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि दुसरा सामना मैदानावरती ऑन आहे. यावेळेस कृष्णा सातपुते इथे मात्र क्लास दाखवताय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून आदर्शगाव कानेवाडीचे आदरणीय उद्योजक राहुल दादा येवले आणि विनोद दादा येवले यांचे शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. ओटो कॉम्बॉक्स. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कृष्णा सातपुते ऑन फायर. हवाई सफर. चेंडू खेळलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं थेट सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी एक पारितोषिक आहे. कृष्णा सातपुतेने सर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि ओमसाई 11 शेलू बांबोली या संघाचे संघमालक कैलासभाऊ निखाडे यांच्या वतीनं 2100 रुपयांचं पारितोषिक कृष्णा सातपुतेसाठी आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई 11 शेलू भांबोली संघाच्या धावफलकावरती बिनबाद 33 धावा स्कोरकार्डवरती नोंदवल्या. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. 2 षटकं संपलीत मैदानावरती आपण पाहताय. ओमसाई 11 शेलू भांबोली संघ प्रथम डावामध्ये फलंदाजी करताना बिनबाद 33 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस क्रिकेटचा प्रबळ दावेदार कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. 5 चेंडू 21 अंकावरती नाबाद आहे. योगेश शिवेकरची फलंदाजी आपण पाहताय. 7 चेंडू 12 अंकावरती नाबाद. सौरभ आशिया षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू तिथे आपण पाहताय. सौरभ आशियाचा हा चेंडू आपण पाहिलं तर
सुरेख फटका होता तिथे मैदानावरती शॉट गली रिजन पॉईंटला जिथे सुंदर क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये होताना आपण या ठिकाणी पाहताय. एक सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावला जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी एक पारितोषिक येते संघाचे संघमालक पसायदन योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी अनिलाबा वाळके यांच्या ठिकाणी शुभाग म्हणून आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांच्या वतीनं प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. वाह, इथे मात्र हा चेंडू इथे पण पाहताय सुरेख आलाय. सौरभ आशिया गोलंदाज आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सुरेख गोलंदाजी करतो आहे. कृष्णा सातपुते यांच्यासाठी मात्र चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आयकॉड कृष्णा सातपुतेची फलंदाजी आपण जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार आहे. पाठीमागच्या 2 षटकामध्ये इथे मात्र चौकार षटकार पाहायला मिळालेत. आजचा दिवस मात्र खूप महत्त्वाचा आहे. काल आपण पाहिलं सुपर 8 ए ग्रुपमधनं 2 संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचलेत आणि आजच्या दिवसभरातून कोणते 2 संघ बक्षीसपात्र फेरीसाठी पात्र होणार त्यासाठीचा आजचा संपूर्ण दिवस मैदानावरती आहे. यावेळेस पुढे सरसावत जाऊन डान्सिंग डाऊन खेळला जाईल. गॅप शोधलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं. चेंडू थेट वाऱ्याच्या वेगानं सुसाट सीमारेषा पार डीप काऊ कॉर्नरला खणखणीत चौकार. 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने धावफलक वाढला जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. 2.3 चेंडूंचा खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये संपला गेलेला आहे. हा चेंडू इथं आपण पाहताय उजव्या एष्टीच्या खूप बाहेरून जाणार आहे. मुख्य पंचांनी कळवलंय वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर 1 बोनस रुपये धावफलकाला इथे भर देऊन जाणार आहे. स्कोर कार्ड वाढलं जाईल. 39 अंकावरती धावफलक प्रवेश करतो आहे. आज मैदानावरती खऱ्या अर्थाने एक संघर्ष करावा लागणार आहे. संघर्ष के दौरान इंसान अकेला होता है, सफलता के बाद तो सारी दुनिया साथ होती है. आज मात्र तुम्हाला इथे संघर्ष करावा लागेल आणि ही क्रिकेटची लढाई जिंकावी लागणार आहे. मैदानावरती खेळावं लागेल. एक चांगला संघर्ष द्यावा लागेल. एक चांगला क्रिकेट इथे मैदानावरती दाखवावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ आशिया. वाह, हा चेंडू मात्र इथे आपण पाहताय गोलंदाजानं वापरलेला त्याच्या भातखंड्यामधील एक शस्त्र आपण या ठिकाणी पाहताय. कृष्णा सातपुते यांच्या समोर अशी गोलंदाजी करणं हे देखील आपण जर पाहिलं तर एक कसोटीचा काळ आहे. कारण इथे जर पाहिलं तर प्रत्येक फलंदाजाचा बोलबाला या मैदानावरती राहिला. गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून या मैदानावरती आपण पाहिलं. मात्र सौरभ आशिया इथे मात्र एक यशस्वी गोलंदाज म्हणून मैदानावरती तो ठरला जाईल. चेंडू डॉट केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. हा चेंडू तिथे आपण पाहताय धीम्या गतीनं. वाह, तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झेलसाठी खूप एफर्ट्स मैदानावरती घेतले. सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिथे आपण पाहताय बॅकवर्ड पॉईंटमध्ये झेल निसटलाय. कृष्णा सातपुते यांना मात्र मैदानावरती जीवदाड असेल. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत आणि 2 धावांच्या साह्याने धावफलकावरती आकडा बदलतोय. 41 धावा धावफलकावरती आहेत. कृष्णा सातपुते यांना तुम्ही जर जीवदान देत असेल तर या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. सुटलेला झेल आणि त्याची किंमत काय, कृष्णा सातपुते पुढचा काळाने वेळ सांगून जातील. 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत खेळलाय. 27 धावा कृष्णा सातपुतेच्या बॅटमधनं आहेत आणि संघाचं धावफलक 41 अंकावरती आपण या ठिकाणी पाहताय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. या वेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं हवाई सफर. चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. सोमा गायकवाडला आपण या ठिकाणी पाहिलं. पहिलं षटक करताना 16 धावा खर्च झाल्या. धनंजय रौंधळनं दुसरं षटक केलं. 17 धावा खर्च केल्या. सौरभ आशिया 14 धावा खर्च करतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. इथे संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर ओम साई 11 शेलू भांबोली संघाचं धावफलक बिनबाद 47 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू, धन्यवाद. डीचे ठिकाणी भरपूर बक्षीस आणि पारितोषिक दोन्ही संघांच्या संघमालकांच्या वतीने आहे. कैलासभाऊ निकाडे संघाचे संघमालक ओमसाई 11 शेलू बांबोली, शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीनं योगेश शिवेकर आणि कृष्णा सातपुते यांच्या प्रत्येक षटकार चौकारला
प्रत्येकी 500 रुपये. जर सलग 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं आहे. तर संघ मालक अनिल आबा वाळके यांच्या वतीनं प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू झाले आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये जो तयार होता आपण या ठिकाणी पाहिला. आयडॉलच्या भूमिकेमध्ये आहेत. मावळ तालुक्याला बिलॉंग करणारा निलेश ढगे टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये अधिक लोकप्रिय झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय त्याला मात्र गोलंदाजीसाठी इथे आमंत्रित केलंय आणि पहिला चेंडू तिथे आपण पाहिलं योगेश शिवेकरच्या बॅटमधनं सावधरीतीने खेळला. निलेश पिंजारीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि चेंडू तिथे आपण पाहतोय फेकी करत असताना केवळ 1 धाव पळून पूर्ण केली गेली. यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उठतायत अगडीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. 6 रन षटकार. तुफानी बल्ला जोरदार. प्रेक्षकांना आता बक्षीस आहे कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं. मैदानाच्या बाहेरून जे प्रेक्षक चेंडू आणून देणार आहे त्यांना 200 रुपयांचं पारितोषिक कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं आहे. इथे आपण पाहिलं तर अजून एक पारितोषिक आहे. पंचरत्न उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अजित शेठ शिवेकर युवा उद्योजक यांच्या वतीनं योगेश शिवेकरच्या लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपये तर कृष्णा सातपुतेच्या 3 षटकारांना कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं 2100 रुपये. ओ टू कॉम्बॉक्स. निलेश ढगेवरती देखील इथं आपण पाहतोय आक्रमण केलं गेलं. कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधनं एक षटकार मैदानावरती पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहतोय निलेश ढगे गोलंदाजाने केलेलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये खूप काही सांगून चाललंय. एक चेंडू आज महत्वाचा आहे. 1 धाव आज महत्वाची आहे. 54 धावा ओम साई 11 शेलू भांबोली या संघाच्या खात्यावरती आहेत. 3.3 चेंडूचा खेळ अद्याप मैदानावरती संपला गेलाय. 12 चेंडू 39 अंकावरती कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा जगतातील ब्रँड एम्बेसिडर मैदानावरती खेळतोय. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे आपण पाहताय नो बॉल. विकेटच्या बाहेर न पडलेला चेंडू आपण जर पाहिलं तर इथे मात्र पंचांनी कळवलंय खराब चेंडू आहे. एक अवांतर धाव इथे स्कोर कार्डला भर देणार आहे. फ्रीहिटचा चेंडू आहे. कृष्णा सातपुते यांच्यासाठी फ्रीहिट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उघडा डोळे पहा नीट. इथे फ्रीहिट. निलेश ढगे ऑन तयार. हा चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय डिप्सलेगच्या डोक्यावर थेट सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. षटकार इथं मैदानावरती मात्र इथे स्वागत केलं जाते. गोलंदाज निलेश ढगेवरती इथे पाहिलं तर प्रचंड मोठं आक्रमण केलं जाते आणि जर आपण जो पाहिलं तर एका बाजूला ओम साई 11 शेलू भांबोली या संघाकडनं कर्णधार योगेश शिवेकर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला आयकॉन कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रवीण सर जोडले जात आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. काय सांगाल प्रवीण सर? इथं मॅच एक सुपर डुपर होताना आपण या ठिकाणी पाहताय. हा चेंडू इथं आपण पाहताय खूप दूरवरती उंची घेतलीत, लांबी घेऊ शकली नाही. टेकन व्हेरी गुड कॅच. झेल टिपलाय सोमा गायकवाडनं. पहिला फलंदाज ओम साई 11 शेलू भांबोली संघाकडनं आयकॉन कृष्णा सातपुते मैदानावरती बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. या ठिकाणी संघमालक अनिल आबा वाळके यांच्या वतीने पारितोषिकाच्या गोलंदाजानं विकेट घेतली त्याला 1000 रुपये आणि ज्याने झेल टिपला त्याला देखील 1000 रुपयांचं पारितोषिक संघमालक अनिल आबा वाळके यांच्या वतीनं असेल. कृष्णा सातपुते यांची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पसैदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाच्या आळंदी संघाचे संघमालकाने श्री क्षेत्र म्हाळुंगे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य अनिल आबा वाळके यांच्या वतीनं गोलंदाजाला विकेट घेतल्याबद्दल 1000 रुपये आणि झेल टिपलेल्या क्षेत्ररक्षकाला देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुपारच्या सत्रात आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस मंगेश कदम साहेबांचं शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती केल्या त्या आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न. ओ टू कॉम्बॉक्स.
निलेश ढगेल आपण पाहता मैदानावरती गोलंदाजी करताना तिथे मात्र यश संपादन केलं. आयकॉड कृष्णा सातपुतेची विकेट इथे मात्र प्राप्त केलीत, मिळवलीत. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पसायदा आणि योद्धा स्पोर्ट्स फाउंडेशन आळंदी संघाने इथे मिळवली. षटक क्रमांक संपतोय 4थ्या क्रमांकाचा आणि 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर ओम साई 11 शेलू भांबोली संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना 1 गडी बाद 61 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. इथे आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे महाराष्ट्र पोलीस सदस्य शिवाजी लोखंडे साहेबांचं शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. दोन्ही महाराष्ट्र पोलीस साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. पहिलवान अक्षय शेठ डेरंगे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. आपलं मनापासून स्वागत आहे. विनंती केला तर आपणही व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे वहागावचे सुपुत्र युवा उद्योजक ममतेश शेठ नवले, विवेक शेठ शिवेकर आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 61 धावा धावफलकावरती. काय सुंदर वेग आपण सौरभ आशियाचा देखील मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क झाला नाही. धावफलकावरती धावा इथे शांत असणार आहेत. कॅप्टन कुल योगेश शिवेकर आणि दुसऱ्या बाजूने आपण बॅटर शुभम शेळके. शिरूर तालुक्यातील एक मातब्बर खेळाडू आयडॉलला देखील मात्र आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. यावेळेस इथे मात्र थोडासा बाउन्सर लेनचा चेंडूला कट केलंय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू मात्र टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर तिकडे फेकी अप्रतिम असणार आहेत. तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र पलून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धाव्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर 63 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. ओम साई 11 शेलू भांबोली या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. काय जबरदस्त मॅच इथे मात्र मैदानाच्या मध्ये प्रेक्षकांना पाहायला भेटतीये. यावेळेस इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केले. नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा चेंडू टप्पा पडलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता. धावत पळत आलाय, चेंडूपर्यंत पोहोचलाय. चेंडूची फेकी अप्रतिम. तोपर्यंत 1 धाव येणार आहे. 1 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 64 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. शुभम शेळके आयडॉल. अर्थातच ज्यावेळेस इथे मात्र दिवस क्रमांक 1 मध्ये शुभम शेळकेनं बॅटिंग केली ना, 1 दिवसामध्ये तब्बल 2 अर्धशतक देखील त्याच्या नावावरती आहेत. सुमित सर 64 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. आता निर्णायक क्षणी इथे बॅटिंग करावी लागणार आहे शुभम शेळकेला. सेट ऑन फायर. आए हो तो स्वागत नहीं करोगे हमारा. आणि फाईन लेगच्या वरनं चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 70 धावा धावफलकावरती 1 गडेच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरी सँडर्सला बिलॉंग करतो हा खेळाडू. सातत्याने अनुभव त्याच्या पाठीशी प्रचंड दडलेला आहे. अनुभवाचे बोल इथे मात्र त्याचे काय सांगून चाललेत. जबरदस्त बॅटिंग आहे. सुपर 8चा आजचा शेवटचा दिवस. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम सोहळा असणार आहे. पुन्हा शुभम तयार. वाह, शॉट हेलिकॉप्टर लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पुन्हा बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. डीचे शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, संघाचे संघमालक कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं शुभमनं जर लागोपाठचा 3रा षटकार खेळला तर 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 76 धावा धावफलकावरती 1 गडेच्या मोबदल्यामध्ये. काय जबरदस्त हाय हिटिंग मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. शुभम शेळके इथे थांबायला तयार नाही. अक्रॉस दी बॅट पद्धतीने हा फटका इथे मात्र खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू आपण पाहिलाय. षटक इथे संपलं जाईल. 5व्या क्रमांकाचं 5 षटक संपली. धावफलकावरती धावा 76 धावा
1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं खेड तालुक्याचे युवा नेते प्रशांत आबा म्हांबरे, युवा उद्योजक नागेश शेठ दिघे, माडेवरांचे शुभागबड, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा 76 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 चा चित्तथरारक सोहळा आपण पर्व 5 मध्ये पाहतोय. सुपर 8चा दुसरा दिवस आहे. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती तयार असेल. वैयक्तिक दुसरा सांघिकरित्या शेवटचं षटक घेऊन आयडॉल ताजे भाजे मळवलीचा सितारा आयडॉल निलय ढगे इथे मात्र तयार असणार आहे. वाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आणि डेंजर झोनला काय तिकडे कॅप्टन कुल योगेश बेकर बाद होतील आणि वाईड चेंडू इथे पंचांनी कळवलेला आहे. धावफलक इथे मात्र वाढले जाणार आहे. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 77 धावा धावफलकावरती, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. माऊली साऊंडच्या माध्यमातून सुंदर सॉंग्स इथे मात्र वाजवले जात आहेत. त्यांना देखील मनापासून मी धन्यवाद देईल. कॅप्टन खुल योगेश बाद झाल्याच्या नंतर वागावचं युवा टॅलेंट मैदानावरती दाखल होतोय. आकाश नवलेला आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहणार आहोत. स्ट्राईकला शुभम शेळके तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिमा आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक निलेश पिंजारी तिकडे चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव जी मात्र पळून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा 78 धावा धावफलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त मॅच आहे. एका बाजूने पसायदान योद्धा आनंदी देवाची, त्यांच्या विरोधामध्ये ओम साई 11 शेलू भांबोली या टीमला पाहतोय. एका बाजूने संघमालक राजेंद्र बापू हांगळे, अनिल आबा वायक यांच्या मालकीची टीम आहे. तर दुसऱ्या बाजूने कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर यांच्या मालकीच्या टीमला देखील आपण पाहतोय. वाह, इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. पॉईंटच्या डोक्यावरनं विशेषतः हा फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरावा करेल. चेंडूला फील्ड केलंय तोपर्यंत तिकडे धावा देखील मात्र पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. धाव घेत असताना तिकडे काय घडलंय, अर्थातच फलंदाज धावबाद असणार आहे आणि तिकडे चेक केले जाणार आहेत तिसऱ्या पंचांकडे की लाईनच्या बाहेर चेंडू आहे की नाही. अर्थातच लाईनच्या बाहेर तिकडे मात्र चेंडू जर असला तर तिकडे मात्र नो देखील घोषित केला जाणार आहे. दंडात्मक कारवाई त्या चेंडूवरती होणार आहे. अठ्ठ्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीव्ही अंपायर तिकडे मात्र कनेक्ट झालेले आहेत. अगदी तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. देखील नियोजन आयोजन काटा नियोजन असणारी ही पर्व 5 मधील RPL ची स्पर्धा आपण खेड राजगुरुनगर सिटीमध्ये पाहतोय. जबरदस्त क्रिकेट. खेड तालुक्यातील नवख्या खेळाडूंना संधी देण्याचं काम आयोजक कमिटीने इथे केलेलं आहे. अप्रतिम नियोजन सातत्याने याच मैदानावरती कित्येक वेळा साकारताना आपण देखील RPL कमिटीला पाहिलेला आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 टेक्नॉलॉजीचा वापर तिथे केला जातोय. टीव्ही अंपायर आपल्यापर्यंत निर्णय घेऊन येतील. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं
अभिभाऊ गाढवे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मनपूर्वक त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत. नो बॉल इथे मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. फ्री हिट असणार आहे. अर्थातच धावफलक इथे पुन्हा वाढेल. पुन्हा एकदा निलेश ढगे तयार. फ्रीची संधी शुभम शेळकेला. यावेळेस इथे मात्र फ्री हिट होता. जास्त समाचार घेता आला नाही. मिड विकेटला हा फटका खेळून काढला. एक धाव तर आली. धावबादची संधी तिकडे काय आणि दुसरी धाव घेत असताना दिनेश नवले तिकडे मात्र धावबाद होत आहेत. विकेटचं पतन. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. दिनेश नवले इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. उमेश गायकवाडला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने आयडॉल तयार. धीम्या गतीचा चेंडू. स्लोवर अँड डिलिव्हरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र पुन्हा संपर्क झाला नाही. अर्थातच काय जबरदस्त चेंडू इथे मात्र पेश केलेला आहे. धावफलकावरती धावा स्कोरकार्डवरती धावा 82-82 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत वातावरण आज देखील पाहतोय. आज देखील 2 संघ इथे मात्र बक्षीस पात्र होणार आहेत. वाह. इथे जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलोमध्ये अर्थातच पायांच्या साह्याने चेंडू अडवलेला असेल. फटका जोरात होता. जोरात तिकडे जर पाहिलं तर दुसऱ्या खेळाडूच्या पायावरती तिथे मात्र आदळला आणि निश्चितच तिथे मात्र ज्या धावा येणार होत्या त्या धावा येऊ शकल्या नाही. धावफलकावरती धावा इथे स्थिर असणार आहेत. 82 धावा धावफलकावरती. 82 धावा धावफलकावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये राहुल भाऊ थिगळे यांचं या ठिकाणी आगमन होते. मनापासून स्वागत. यावेळेस इथे फुल टॉस. खरपूस समाचार. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. आउट ऑफ दी पार्क. षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती धावा 88-88 धावा धावफलकावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये निलेश ढगेवरती इथे आक्रमण चढवलंय आयडॉल शुभम शेळकेना. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा पॉइंट डोक्यावरनं हा फटका घेऊन काढला. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा हा देखना चौकार. 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती आकडे चेंज होणार आहेत. पहिली इनिंग संपली. बनवल्या गेल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ओम साई 11 शेलू भांबोली या टीमनं 92 धावा आणि विजयासाठी पसायदान योद्धा आळंदी देवाची या टीमला बनवाव्या लागणार आहेत तब्बल 93 धावा. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध उद्योजक अभिषेक गाडवे, उद्योजक कुमार शेठ ढोंडगे, त्याचप्रमाणे सरपंच अक्षय शेठ गाडे, त्याचप्रमाणे लखन शेठ शेटे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. 92 धावा धावफलकावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 93 बनवायच्यात. आता दुसरी टीम इकडे मात्र मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूने एंटर होणार आहे. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं गणेश शेठ गव्हाडे यांचं शुभागमन. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं चेअरमन शिवाजी शेठ शेवेकर, त्याचप्रमाणे शिवाजी शेठ सालुंके, सत्यवान खेंगले, कुणाल शेवेकर यांनी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत. साईनाथ महाराज की जय.
चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. प्रत्येक ठिकाणी ओम साई 11 भांबोलीचेच नाव चमकणार. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप, माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप भांबोली. ओम साई 11 भांबोली. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं नुकतं शुभागमन होते शेलीगावचे आदर्श युवा सरपंच आदरणीय अक्षयदादा पडवळ यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती अक्षयदादा गाडे पाटलांना विनंती आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर त्यांच्या समेत त्या ठिकाणी सावरदरी नगरीचे युवा उद्योजक आणि यशस्वी उद्योजक आदरणीय अविनाश शेठ गाडवे याही मान्यवरांचं शुभागमन होतंय. दोनही अतिथी मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठ होत्या. त्याचबरोबर चेअरमन शिवाजी शेठ शिवेकर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार शिवाजीदादा साळुंके उपस्थित आहेत. सगळ्यांना विनंती आहे आपण सगळे व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा आणि व्यासपीठावरतून आपण सामन्याचा आनंद घ्या ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे. अक्षयदादा आणि अविनाश भाऊ सगळ्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांना विनंती आहे आपण सगळेजण मुख्य व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा आपण मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तत्पूर्वी या स्पर्धेच्या निमित्तानं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि त्याचबरोबर शिंदेगावचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट कौरव मिंडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठात या. त्याचबरोबर खराबवाडी नगरीचे युवा उद्योजक आदरणीय राहुलदादा खराबी अर्थात बाळाभाऊ खराबींच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठात या. आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं मिलिंद भाऊ सूर्यवंशी आणि दत्ताभाऊ क्रिकेटचे हे वारे आमच्या नसा नसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसा नसात भिनले, धगधगत्या तेजाने खेळणे येथे पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदीचे योद्धे खेळायला आले. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अनिल आबा वाळके, अध्यक्ष शिवछत्रपती राजे प्रतिष्ठान महाळुंगे इंगळे, माननीय राजेंद्र बापू इंगळे, इनामदार पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी. व्यासपीठाचे आपण पाहिलं तर उजव्या बाजूला अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं पहिलवान पप्पू शेठ घोरपडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर दत्ता निर्मळ उपस्थित आहेत. मिलिंद मामा सूर्यवंशी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत आहे. आपण सगळेजण आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर सगळ्याच प्रेक्षकांचं क्रिकेटचं रसिक मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दुसऱ्या इनिंग आणि दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल आणि समालोचन कक्षातून आपण ऐकूया त्या दुसऱ्या डावाचं समालोचन आदरणीय अलंकार बानकिले सर या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून आज आपण ज्यांना निमंत्रण दिलेलं आहे त्यांचं समालोचन आपण दुसऱ्या डावासाठी या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकणार आहोत. मी त्यांना विनंती करेल या समालोचन कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. हॅलो. स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र चॅम्पियन जयराम शेठ खेंगले साहेबांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. 92 झाल्यात, विजयासाठी 93 बनवायच्यात. 2 सलामीचे बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने आपण आयकॉन नाशिकचा आशिक मुन्ना शेखला पाहणार आहोत तर त्याच्या जोडीला निलेश पिंजारी इथे मात्र तयार असेल. मॅच इथे मात्र सुपर हिट असणार आहे. सुपर 8चा दिवस आपण पाहतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 आणि दुसरी इनिंग जशी चालू होईल मायक्रोफोनवरती आवाज देखील चेंज होईल. आंबेगाव भूषण मनसरचा एक गोड आवाज अलंकार बानकिले सर इथे जॉईंट होत आहेत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद उत्तम सर, धन्यवाद प्रवीण सर, धन्यवाद राम सर. पहा मित्रांनो काय धावकेदार सुरुवात आपण पाहतोय या इनिंगला. पहिल्याच बॉलवरती होतोय शानदार हिट, चौकार 4 रन.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. मित्रांनो, सलामीची जोडी आपण पाहतोय. खेड तालुक्यातील आळंदी देवाची गावचा स्टार तुम्ही पाहताय निलेश पिंजारी. पहिल्याच बॉलवरती शानदार चौकार खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय नाशिक का आशिक मुन्ना शेख एका बाजूला रिटर्न क्रीजवरती नक्कीच आपण पाहणार आहोत. टेनिस क्रिकेटमधले एक मोठे नाव मुन्ना शेख यांना आपण पाहतोय. तर षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी आयडॉल शुभम शेळके तुम्हाला इन ऍक्शन यावर्षी भन्नाट टच मध्ये असलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला मातब्बर नाव आहेत. तुम्ही आधी इंटरनॅशनल टेनिस क्रिकेटर तुम्ही पाहताय. खरं तर इंडियाचा टेनिस क्रिकेटचा कॅप्टन कृष्णा लक्ष्मण सातपुतेला तुम्ही यष्ट्यांच्या मागे पाहतायत. असं इथं एकही प्रेक्षक असेल की त्या खेळाडूचं नाव कोणाला माहित नाही, परंतु त्यानं देखील आज सुंदर स्टार्ट दिला. तर एका बाजूला शुभम शेळकेला आपण पाहतोय. शिरूर तालुक्यातला हा सितारा गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकात आता मुन्ना शेख क्रिकेट की दुनिया में एक सुनेरी पन्ना जिसका नाम है मुन्ना. आज ती बॅटिंग हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळणार का? तमाम क्रीडा रसिकांची आज गर्दी पाहायला मिळते. आज सुपर 8च्या बी ग्रुपचा थरार आहे. मॅच रंगणार, शंका नाही आहे. शुभम तयार हो. यावेळेस तुम्ही पाहताय वेगाचा वापर होता. पायावरती चेंडू आदळला खरं मी म्हणेल मुन्नाच्या. तिथं आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. व्हेरिएशन आहे, हलकसे व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. मी म्हणेल शुभम शेळके परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि ती गोलंदाजी आज त्याच्याकडनं क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार का? तर मुन्ना आपल्या अनोख्या फटक्यांसाठी जो ओळखला जातो ते फटके आज तो दाखवेल का? 5 धावा धावपालिकेवरती आपण पाहतोय. यावेळेस तुम्ही पाहताय कट करायचंय, संपर्क नाहीये. तिथं आपण पाहतोय डॉट बॉल नक्कीच त्याला पाहायला मिळत आहेत. लकी ड्रॉचे जे काही आजच्या दिवसासाठी जे काही कुपन आहेत हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीकडनं सूचना असेल प्रेक्षक राजांना. कुपन या ठिकाणी सुरू झालेले आहेत. मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूला तुम्ही कुपन टाकू शकता. सर्व आलेल्या क्रीडा रसिकांसाठी ही मेजवानी आहे. यावेळेस जेल सुटलाय. इथं जेल सुटतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. तिथं क्षेत्ररक्षकाकडनं होती गडबड. उमेश गायकवाड सारखा ताकदवर क्षेत्ररक्षक तिथं होता. मी म्हणेल मुन्ना शेखला जीवदान तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. धावपलिकावरती 5 धावा, 31 चेंडू 88 धाव्यांची गरज आहे. पाठलाग मोठ्या धावसंख्येचा आहे मी म्हणेल. हो यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं आगीवरती मीठ सोडणारा हा फटका असेल. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीचे एक पारितोषिक येते या ठिकाणी निलेश पिंजारीच्या आणि सोमनाथ गायकवाड यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जगदंबा 72+ साऊंडचे ओनर महेंद्र शेठ सावंत आणि बाळूशेठ वाडेकर यांच्या वतीनं. तर ओम्स 11 शेलू बांबोली या संघातील कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर महेंद्र सावंत, बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्सच्या वतीनं या ठिकाणी गोलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी आहे. कैलास भाऊ निकाडे शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि ओम्स 11 शेलू बांबोलीचे संघमालक यांच्या वतीनं कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट मिळवली तर प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचं पारितोषिक संघमालक कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा आपण दाव्याताना ऐकूयात अलंकार बानकेले सरांना. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. पहा मित्रांनो मॅच मध्ये आज जर पाहिलं तुफान फटकेबाजी आपण पाहिले तर मुन्ना देखील आता एका बाजूला चौकार खेळतोय. पहिल्या षटकात आपण पाहिले 9 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. यावेळेला हलक्यातून चेंडू खेळायचा हो. गॅप मध्ये खेळलाय. गॅप मोठा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. 2 क्षेत्ररक्षकांना बाय बाय करत चेंडू फरार. सीमा पार. 4 रन. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. खरं तर आपण पाहतोय मित्रांनो गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय खेड तालुक्यातील वाघावची सुपर एक्सप्रेस कार्तिक नवलेला तुम्ही गोलंदाजीच्या मार्गावरती पाहताय. रुळावरती धावतोय मी म्हणेल क्रिकेटच्या पटलावरती. हो इथं शॉर्ट थर्डमॅनला तिथं वा क्षेत्ररक्षण चांगलं आहे. योगेश होते त्या ठिकाणी मी म्हणेल क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. चेंडू व्हेरी गुड स्टॉप म्हणेल. चेंडू थांबवला. तिथं तुम्ही पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न.
14 धावा धावफलकावरती आपण नक्कीच पाहतोय. प्रयत्नांची बरी कष्ट करावी लागली. आज संघर्ष नव्हे, आज प्रतिष्ठेचा देखील प्रश्न आहे. आता इथून पुढे चुकांना तुमच्या कोणतीही संधी नसणार आहे, कारण की कॉलबॅक नसेल. पहिली फेरी संपलेली. आज सुपर 8चा निर्णायक दिवस आहे. आज जर जिंकले तर उद्या बक्षीस पात्र फेरी पाहायला मिळेल. आज पराभूत झाले तर RPL सीझन 6ची म्हणजे पुढच्या वर्षाची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे, कारण की अशी महत्त्वपूर्ण दिवस मी म्हणेल. दोन्ही संघ आजच्या दिवसातला पहिला सामना खेळतायत. अजून एक एक संधी असेल जरी पराभूत झाले, परंतु प्रत्येक टीमला पहिला सामना जर तुम्ही जिंकत असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी सेफ असणार आहे. हा फॉर्मॅटच असा आहे. गोलंदाज तयार. यावेळेला ओरपेश होता. समोरच्या बाजूला बेगीट क्षेत्ररक्षक दूरवरती राहतोय. चेंडू जाईल एक टप्पा खात. RPLचा ब्रँडेड हिट चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. मुन्ना शेखची खेळ आपण सातत्यानं पाहिले. क्लास फटके आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आक्रमक शैलीचे फलंदाज म्हणून ओळखले जातात. यावेळेला हँडसम कव्हरला चेंडू उडवलाय. तिथं क्षेत्ररक्षक बरोबर राहतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे संघमालक आणि लाभा वाळके यांच्या वतीनं. मुन्ना शेखने जर लागोपाठचा तिसरा चौकार खेळला तर संघमालकांच्या वतीनं मुन्नाला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. अप्रतिम बॅटिंगचा नजराना तुम्ही पाहताय. मुन्ना शेख नाशिकचा क्रिकेट का आशिक मी म्हणेल. यावेळेला चेंडू हवेत ओझेल. तिथं देखील मित्रांनो प्रयत्न फसलाय. 2 जीवदान मिळाली. या आधीचा सामना देखील असाच होता, ज्यावेळेला स्वर्गीय सरपंच शरद भाऊ शिंदे आणि स्वर्गीय सरपंच सचिन बाबा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन टीम क्षेत्ररक्षण करत होती. त्यांच्याकडनं असे 2 झेल कुणाल खोंडचे सुटले आणि त्यानंतर कुणाल खोंडनं ठोकलेलं अर्धशतक तुम्ही आठवा. तोंडचा घास ओढून खेळ आंबोली संघाचा दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोर्डी संघानं पहिल्या सामन्यामध्ये ते विजय झाले. तशीच 2 झेल आता इथं मुन्नाचे सुटलेत. यावेळेला बेग हिट टायमिंग प्रॉपर आणि चेंडू जाईल सीमापार. षटकार छेदान. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 14च्या सरासरीनं 28 तर आल्यात. मॅच आली आहे. शेवटचे 24 चेंडू शिल्लक. 65 धावेंची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. धन्यवाद डीसी. आपण पाहतोय प्रत्येक दिवशी आपण प्रेक्षकांसाठी देखील प्रचंड मोठी पारितोषिक आपण या स्पर्धेच्या निमित्ताने ठेवलेलं आहे. आज या क्रिकेट स्पर्धेचा दिवस क्रमांक 6 तो मात्र ठिकाणी संपन्न होतोय. प्रत्येक दिवशी आपण एका भाग्यवान विजेता प्रेक्षकांना एक आकर्षक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल ती मात्र देऊन सन्मानित करतोय. पहिल्या 5 दिवसांमध्ये आपण 5 स्पोर्ट्स सायकल देऊन प्रेक्षकांना सन्मानित केलेलं आहे. तर आज दिवस क्रमांक 6 मध्ये लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालेलं आहे. ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती आहे, मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या आयोजक कमिटीतील सदस्यांकडे लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालेलं आहे. ज्यांना ज्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे, लकी ड्रॉमध्ये पार्टिसिपेट व्हायचे, त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉमध्ये आपण सहभागी व्हा. आजच्या दिवसातील शेवटची मॅच संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ तो मात्र करणार आहे. ओ टू कॉम्बॉक्स. नवीन गोलंदाजचा वापर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होतोय. खेड तालुक्यातील वाघावचा अजून एक स्टार तुम्ही पाहणार आहात. याआधी कार्तिक नवले होता, त्याचा दुसरा बंधू तुम्ही पाहणार आहात दिनेश नवले. आता गोलंदाजीच्या मार्गवरती येताना पाहायला मिळतोय. सॉरी आकाश नवले मी म्हणेल. खरं दिनेश नवले देखील याच संघात आहे. आकाश नवले, कार्तिक नवले ही नावं आपण पाहतोय. वाघावची 3 स्टार या स्पर्धेत RPL मध्ये तुम्हाला नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला निलेश पिंजारी सुरुवात आज धमाकेदार करून दिली. पहिल्या बॉलवरती तुम्ही एक आक्रमक शैलीचा फटका चौकार पाहिला. त्यानंतर मुन्नाने खेळलेला अप्रतिम खेळ आज आपण या RPLच्या पटलावरती पाहतोय. तर काम करणार का आता आकाश नवले? विकेट मिळवून देणार का? जाऊया मॅचकडे. हा चेंडू आपण पाहतोय बराचसा बाहेर न जाणारा बॉल, वाईट बॉल आपण पाहतोय. पंच कळवतायत
वाढीच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. षटक क्रमांक 3 सुरू झालंय. मॅच आली आहे. शेवटचे 24 चेंडू 64 धाव्यांची गरज आहे. यादीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 24 चेंडू मला वाटते 62 धावा लागत असताना त्या धावा चेस झाल्यात. या धावा आज रोखल्या जाणार का दुसऱ्या बाजूनं हे देखील आपण पाहूयात. आकाश तयार. बेगिडचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावर उडवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे दिनेश चेंडूवरती क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. एक सिंगल येते. मुन्ना यांना आता स्ट्राईक वरती आणलं जातंय. मुन्नाची बॅट बोलते मित्रांनो आज. खरं तर मी म्हणेल काय सुंदर बॅटिंग. चौकार षटकारांचा पाऊस त्याने एका बाजूने पाडलाय. मुन्नाची खेळी सांगेल 8 चेंडू 18 वरती तो वैयक्तिक नाबाद आहे. तर निलेश पिंजारी 5 चेंडू खेळलाय. त्यांना 11 धावा बनवल्यात. की आत्तापर्यंत दोन्ही खेळाडूंच्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपण पाहिलंय. तर विकेट कोण घेणार. एका बाजूला पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी देवाची टीमसाठी आपण नक्कीच पाहणार आहोत. थोडीशी तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदलाव आपण पाहिलाय. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती कामकाज करतायत. एक डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे, एक कव्हर आहे, एक लॉंग ऑफ आहे आणि एक पॉईंटचा क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मध्ये बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिले तर स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय राहुलदादा भोसले यांच्या ठिकाणी शुभागमन होते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत आहे. आकाश नवलेच्या प्रत्येक विकेटला अजित शेठ शिवेकर युवा उद्योजक यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तर सरपंच अक्षयदादा गाडे शेलू यांच्या वतीनं आकाशनं जर विकेट मिळवली तर 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. गोलंदाज तयार. हो यावेळेला कुटप्पाचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट तिथं क्षेत्ररक्षक राहत आहे दूरवरती. चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांना बाय बाय करा. सीमा पार चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. नाशिकचा स्टार आज तुम्ही पाहताय खेड तालुक्याच्या पटलावरती आरपीएल मध्ये धमाकेदार खेळ करताना मुन्ना शेखला तुम्ही पाहताय. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि त्यामध्ये एकट्या 9 चेंडू 22 मुन्ना शेखच्या आहेत. गोलंदाज प्रत्येक गोलंदाजावरती मुन्नानं क्लास फटके खेळलेत. गॅप शोधण्यामध्ये जर माहिर असलेला सितारा कोण असेल तर मुन्ना शेख आहे. यावेळेला पुन्हा गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आणि चेंडू लागोपाठचा दुसरा चौकार. 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. आकाशकडे पण गोलंदाजी आपण पाहतोय सातत्याने युवा गोलंदाजांना मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात. त्याच्याकडे पण अनुभव प्रदीर्घ आहे. परंतु मुन्ना शेख सारख्या ताकदवर बॅटल पुढे त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्य त्याला दाखवावं लागेल. अस्त्र बाहेर काढावे लागतील. इथं आता मुन्नाची बॅट बोलतीये. लागोपाठचे 2 आले. तिसरा येणार का. हॅट्रिक बॉल. हो यावेळेस वा क्लास माइंड गेम तुम्ही पाहताय. लागोपाठचा तिसरा त्याच झोन मध्ये चौकार. 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी एक पारितोषिक येते. बोतले बुवा महाराज बैलगाडा संघटना यांच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष पैलवान राहुल शेठ भोसले यांच्या वतीनं आकाशच्या विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेला रिव्हर्स ट्राय केला. रिव्हर्स अटेम्प्टचा ट्राय होता मी म्हणेल. संपर्क होऊ शकला नाहीये. तिथं डॉट बॉल पंचाचा इशारा त्याला पाहायला पडतोय. 42 धावा धावफलकावरती मित्रांनो. मॅच बदलली या 3 चौकारांना मी म्हणेल. स्कोर कार्डवरती समीकरण आहे 19 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आहे. मुन्नाची बॅट आज जशी बोलते याला तशा धाव्यांचा देखील पाऊस पडलाय. 12 चेंडू 30 धाव्यांवरती वैयक्तिक नाबाद आणि स्कोर कार्ड 42 अंकावरती आहे. निलेशची चांगली साथ मिळाली एका बाजूला. आकाश घेणार काही मोठी विकेट पाहायचं आहे. यावेळेस आपण पाहतो हलक्या दन चेंडू खेळायचा. डिप्स लेगचा क्षेत्ररक्षक दूरवर येईल. पहिली धाव वेगानं. दुसरीचा ट्राय केला. घरट सोडलंय. गडबड तू मैं आणि रन आउटची संधी देखील हुकली आहे. मित्रांनो किती चुका घडल्यात पा. आज मुन्ना शेखचा देखील दिवस आहे मी म्हणेल. 2 झेल सुटले. रनआउट होता देखील राहिलाय. 3 षटकांचा कंप्लीट होत आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 43 धावा बिनबाद. 43 धावा समीकरण आहे. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक. 50 धाव्यांची गरज.
कधी पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं किरण उर्फ भाऊ कांबळे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. मनापासून स्वागत आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अक्षयदादा गाडे, सरपंच शेलू, अविनाश शेठ गाडवे, युवा उद्योजक सावरदरी, कुणाल शेठ धोंडगे, अक्षयदादा बाळासाहेब पडवळ या मान्यवरांच्या वतीनं प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचबरोबर बोतलेबोआ महाराज बैलगाडा संघटना नाग्या ग्रुप संस्थापक अध्यक्ष पैलवान राहुल शेठ भोसले आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं कोणत्याही गोलंदाजानं विकेट घेतली तर प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस आहे. तर ओम साई 11 शेलू भांबोली या संघातील कोणत्याही गोलंदाजांना मुन्ना शेखला जर बाद केलं तर संघ मालक कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं 2100 रुपयांचं पारितोषिक त्या गोलंदाजाला आहे. तर संघ मालक अनिल आबा वाळके यांच्या वतीनं पारितोषिक आहे. म्हाळुंगे इंगळनगरीचे ग्रामपंचायत सदस्य आणि पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाच्या आळंदी या संघाचे संघ मालक मुन्ना शेख निलेश पिंजारी यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर त्या बॅटरसाठी प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक संघ मालक अनिल आबा वाळके यांच्या वतीनं आहे. निलेश पिंजारीच्या लागोपाठच्या 3 षटकांना जगदंबा 72+ साऊंड स्पोर्टच्या वतीनं महेंद्र सावंत यांच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस आहे. कोर्ट टू कॉम्बॉक्स. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय आयडॉल शुभम शेळकेनं चेंडू हातामध्ये घेतलाय. आज आयडॉलवरती जबाबदारी असेल शुभम. तुम्ही पाहताय शिरूर तालुक्यातल्या या कोहिनूर हिराला आज ताकदवर गोलंदाजी खरं तुम्ही म्हणेल एका बाजूने करावी लागणार आहे. यावेळेला टॉप एज विकेटची संधी असेल. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. ओ झेल सुटलाय. तिथं किती चुका मैदानात मध्ये होत आहेत, परंतु आता रनआउट झालाय की एका बाजूला मुन्ना पाहावं लागणार आहे. बॅड लक म्हणेल मी टीम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. ओम साई 11 भांबोली शिवे संघ तुम्ही पाहताय. खरं तर शेलू भांबोली संघ तुम्ही पाहताय किती मोठ्या अडचणींना सामना करतोय ना. मुन्नाचा 3ऱ्या अटेम्प्टला देखील झेल सुटलाय, परंतु रनआउट आहे की नाही हे चेक केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते आदरणीय विपुल शेठ पाटोळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत सगळे फ्लेक्स आणि आपण सगळ्या ग्राफिक्स ज्यांच्या माध्यमातून पाहतोय. माऊली ग्राफिकचे सर्व युवा उद्योजक आदरणीय पैलवान श्री निखिल शेठ काळोखे, पैलवान श्री शंकर शेठ मराठे याही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर 3रे पंच निर्णय कळवतील. तोपर्यंत पुन्हा एकदा आमची सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालेलं आहे. ज्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण केलं जाते. लकी ड्रॉचे कुपन आपण कलेक्ट करा आणि सायंकाळी भाग्यवान प्रेक्षक विजेते एक स्पोर्ट सायकल ती आपण देऊन सन्मानित करणार आहोत. हो टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा अलंकार बानकेली सर. खरं तर आपण पाहतोय मित्रांनो असं एकही खेळाडू आतापर्यंत पाहायला मिळाले नाही जो खरं तर ओमसा 11 शेलू भांबोली संघासाठी झेल घेऊ शकेल. 3 झेल एखाद्या खेळाडूची जर सुटत असेल ना तर येणाऱ्या काळात तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागेल. कृष्णा नाराज झालेत एका बाजूने मी म्हणेल. ह्या चुका टाळणे गरजेचं आहे, कारण की मुन्ना शेख सारख्या खेळाडूला जर तुम्ही जीवदान देत असतील तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हे पराभवाला आमंत्रण देत आहेत. शुभमनं जाळं रचलं होतं मिळेल. स्वतः कॉटन बॉलचा प्रयत्न होता. अवघड असतं अशी झेल घेणं. स्वतः गोलंदाजी करत असताना फॉलथ्रूमध्ये धावत जाणं, पण तो प्रयत्न चांगला आहे. या ठिकाणी अजून एक पारितोषिक येते. आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय आदित्यराजे गुंडरे पाटलांच्या वतीनं निलेश पिंजारी जर लागोपाठचे 3 षटकार खेळत असेल तर नगराध्यक्ष आळंदी देवाची आदित्यराजे गुंडरे पाटलांच्या वतीनं निलेश पिंजारीला 2000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. अजून एक पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. सावरदरी नगरीचे युवा उद्योजक आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व उद्योजक अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं मुन्ना शेखचा झेल जो कोणताही क्षेत्ररक्षक घेईल त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं आहे. 3ऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली होते आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात अलंकार बानकेले सरांना. डिसिजन पेंडिंग आहे. थोडासा क्रिटिकल मुवमेंट ज्यावेळेला असतात त्यावेळेला पंच बारीक अचूक निर्णय देत असतात, त्यामुळे थोडा वेळ गेला तरी चालेल मी यादी देखील म्हणलं. परंतु मित्रांनो संघ मालक आपण पाहतोय ओमसाई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नितीन दादा वाडेकर यांच्या मालकत्वाची टीम तुम्ही आज क्षेत्ररक्षणामध्ये पाहताय. तर खरं तर दुसऱ्या बाजूला
पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी देवाची संघमालक आदरणीय अनिल आबा वाळके साहेब यांच्या मालकत्वाची टीम तुम्हाला एका बाजूला बॅटिंग करताना पाहायला मिळते. खरं तर आज संघ मालकांची देखील प्रतिष्ठा मी म्हणेल पणाला असेल. प्रत्येक संघ मालकाला वाटतं की आपल्या खेळाडूंनी ते दर्जेदार खेळ करावा, बक्षीसपात्र फेरीमध्ये जावं, परंतु जे खेळाडू आज चांगले खेळ दाखवतील ना ते खरंच आज संघ मालकांना बक्षीसपात्र फेरीमध्ये नेणार आहेत. बक्षिसांची लयलूट संघ मालक खेळाडूंवरती प्रेम दाखवताना सातत्यानं आपण पाहिले, परंतु खेळाडूंना देखील त्या खेळाचं प्रदर्शन आज क्रीडा रसिकांपुढे. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय संतोष भाऊ देशमुख यांच्या ठिकाणी आगमन होते. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. ओमसा 11 शेलू बांबोलीचे संघमालक कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीने एक पारितोषिक येते. निलेश पिंजारीनं जर 3 षटकार खेळले तर कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. डिसिजन पेंडिंग आहे. नॉट आउट. तिसऱ्या बांधांचा निर्णय येतोय. ग्रीन सिग्नल आहे मुन्नासाठी. पुन्हा एकदा बालंबाल बचावला मी बनेल मुन्ना. किती चुका झाल्यात पा क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय. ओमसा 11 शेलू बांबोली संघाकडनं तुम्ही चुका पाहतायत, परंतु आता या चुकांना आता आळा घालावा लागणार आहे, कारण की मॅच महत्वाचे. प्रत्येक सामना दिवसभरामध्ये तुम्हाला महत्वाचा आहे. आळंदी गावचे युवा उद्योजक आदरणीय अमोल शेठ माने यांच्या वतीने पारितोषिक आहे. निलेश पिंजारीच्या लागोपाठच्या 3 षटकारांना 3300 रुपयांचं पारितोषिक आहे. मंगलमूर्ती ग्राफिकचे सिरस्वरा प्रदीप शेठ पारदी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा मॅच होईल सुरू. ओव्हर टू कॉम्बॉक्स अलंकार बानकेली सर. 16 चेंडू 49. इथं तुम्ही पाहताय खरं तर नो बॉल. पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. नो बॉल आहे. खरं तर आपण पाहतोय फ्रीड असेल, आता तोफा असेल, बेजवानी असेल, फायदा उठवणार का निलेश पिंजारी. तुम्ही पाहता आळंदीचा स्टार एका बाजूला, गोलंदाज शुभम देखील आपण पाहतोय थोडंसं प्रेशरमध्ये एका बाजूने गोलंदाजी करतोय. काही अतिरिक्त धावा तुम्ही पाहता. झेल देखील सुटले. फ्रीडचा बॉल टॉप एज घेतोय. तिथं आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. फ्रेडचा बॉल होता, जरी झेल घेतला असेल परंतु एक सिंगल धाव येणार आहे. इथं फलंदाज सेफ असेल, पण 46 धावा धावपालकावरती आहे. समीकरण आहे शेवटचे 15 चेंडू 47 धाव्यांची गरज आहे. मॅच अजून मोठी आहे. दिल्ली तो बहुत दूर दिखाई दे रही है, मगर सफर शुरू करना पडेगा मैदान के अंदर मेरे दोस्त. दोन्ही बॅटर्सना मी नक्की सांगेल तर गोलंदाजांना ताकद लावायची आहे. मॅच मोठी आहे. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट टर्न पुलचा प्रयत्न फसलाय. चौथ्या अटेम्प्टला झेल झालाय आणि यावेळेस मुन्ना माघारी परतेल. मोठी विकेट मुन्ना शेख. इथं बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. धन्यवाद. डीचे या ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक जे लावलेलं होतं अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं मुन्ना शेखचा जो कोणताही क्षेत्ररक्षक झेल टिपेल त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं, परंतु टेक्नॉलॉजीचा वापर केला तर अजूनही तिसरे पंच काय निर्णय पाठवतात ते देखील आपण पाहणार आहोत. टीव्ही अंपायरच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल, परंतु जर झेल झाला असेल तर अविनाश गाडवे यांच्या वतीनं 1000 रुपये आणि ज्या गोलंदाजानं विकेट घेतली त्यासाठी देखील सरपंच अक्षयदादा गाडे, अविनाश शेठ गाडवे, कुणाल शेठ धोंडगे, अक्षयदादा पडवळ यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचबरोबर बोधलेबुवा महाराज बैलगाडा संघटना यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. बराच क्रीडा रसिकांना प्रश्न पडलाय की पंचांनी मुन्नाला का थांबवलं असावं, परंतु सांगेल ज्यावेळेला गोलंदाजी करत होता त्यावेळेला पॉपिंग क्रेजची लाईन क्रॉस झालाय की काय हे डाऊटफुल आहे, त्यामुळे पंच चेक करतायत. तिसरा म्हणजे इतका अचूक पाहणी असते बा पंचांची, कारण की क्रिटिकल मोमेंट असतात ज्यावेळेला जे निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला पंचांचं लक्ष इतकं बारकाईने असणं गरजेचं आणि तशीच कामगिरी, सुंदर कामगिरी या चारही पंचांची राहिलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतो अजून एक पारितोषिक घेतोय निलेश पिंजारी, जो अजून मैदान ती बॅटिंग करतोय. त्याच्यासाठी क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांकडून प्रचंड मोठी अपेक्षा आहेत. भोसरी नगरीचे युवा उद्योजक युवा नेते पैलवान सम्राटदादा फुगे आणि पैलवान गणेश भाऊ कंद यांच्या वतीनं निलेश पिंजारीच्या लागोपाठच्या 3 षटकारांना 5000 रुपयांचं पारितोषिक सम्राटदादा फुगे आणि गणेश भाऊ कंद यांच्या वतीनं आहे. नो बॉल मित्रांनो, सामना ट्विस्ट, मॅच मध्ये रंगत. एखाद्या खेळाडूचं नशीब किती बलवत्तर असावं ना मित्रांनो. बा आज मुन्नाचं नशीब पाच 4थ्या अटेम्प्टला देखील वाचलाय. आज RPL मध्ये खरं तर दिवाळी साजरी करतो मी म्हणेल जीवदानांची. आज मुन्ना शेख, एखाद्या खेळाडूला किती जीवदान मिळाली हे लक आज मुन्नाचं तुम्ही पाहताय. 46 धावा, उघडा डोळे, पहा नीट. RPL झाली सुपर हिट. पुढचा चेंडू मुन्ना शेख साडी फ्री हिट. शुभम दय्या
यावेळेस आपण पाहतोय हो तिथं देखील रनआउटची संधी गडबड झाली आहे. इथं देखील रनआउट होता राहिलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या आधीच पुढे पळत गेलाय. मी म्हणेल चेंडूने वळण घेतलं, चेंडू थोडासा चकवा देतोय. समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू आपण पाहतोय मित्रांनो शिल्लक आहेत. 14 चेंडू शिल्लक, 45 धाव्यांची गरज आहे. मॅच रंगात आली. मी म्हणेल पैसा वसूल मॅच. कोण खेळणार आता मोठे फटके, कोण टाकणार निर्णायक चेंडू. यावेळेला बेगिटचा प्रयत्न, निलेशच्या बॅट बंद, चेंडू उंची जास्त घेतोय. मी म्हणेल फटका बसलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट आली निलेश पिंजारी. इथं बात गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू. गोलंदाजासाठी शेलूनगरीचे सरपंच अक्षयदादा गाडे पाटील यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजाला या विकेटसाठी आहे. त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष पहिलवान राहुल शेठ भोसले, बोधले बोवा महाराज बैलगाडा संघटना नागे ग्रुप यांच्या वतीनं या विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स अलंकार बानखेली सर. नवीन खेळाडू मित्रांनो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मावळ तालुक्यातील क्रिकेटची तोफ म्हणून ज्या खेळाडूला आम्ही सातत्यानं पाहतो. निसर्गरम्य वातावरणाच्या नटलेला मावळ तालुक्यातील भाजे मळवली गाव आणि त्या भाजे मळवली गावचा स्टार निलेश ढगे तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. उमेश गायकवाडनं अप्रतिम झेल घेतला. मी म्हणेन उमेश असा एकमेव खेळाडू एका बाजूने पाहिलाय की त्यानं आतापर्यंत सेफ झेल घेतलेला आहे. शुभमला पहिली विकेट मिळते. मी म्हणेल या इनिंग मधली आणि मॅच आली आहे 13 चेंडू 45 धाव्यांची गरज. तसं पाहिलं तर बॅटिंग टीमला हा सामना अजून जड आहे. पाहिजे आता निलेश ढगे काय करामत करणार. आयडॉल दाखल होतोय. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. पंच गळवतायत. नक्कीच षटकाची होतीये समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला मंडळी. 48 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 12 चेंडू 45 धाव्यांची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. मित्रांनो मॅच आली आहे 12 चेंडू 45. उशिरा आलेल्या क्रीडा रसिकांना नक्की सांगेल सामना चालू आहे पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी देवाची आणि त्यांच्या विरोधात ओमसाई 11 शेलो भांबोली या दोन संघांमध्ये मॅच चालू आहे. आळंदी टीम बॅटिंग करते. सामना आलाय 12 चेंडू 45. यादीच्या सामन्यात समीकरण होतं 12 चेंडू 41. तिथं दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोटी टीमने या धावा चेस केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये काय होणार प्रश्नचिन्ह उभा आहे. कामगिरी कोणाकडे दिली जाईल. षटक क्रमांक 5 आणि ही 2 निर्णायक षटकांसाठी पुन्हा एकदा टीमने विश्वास दाखवलाय. आकाश नवलेकडे टीम जाताना पाहायला मिळते. खेड तालुक्यातील वाघावचा स्टार गोलंदाजीच्या मार्गवरती आलाय. तर मुन्नाची बॅट बोलतीये. शांत करणार का आकाश आज मुन्नाला, का मुन्ना खेळणार मॅच विनिंग पारी. पैसा वसूल मॅच हा देखील सामना आहे. ही 2 षटक आता डेथ ओव्हरची म्हणेल मी, हानामारीची षटक म्हणेल. षटकार चौकारांची रणधुमाळी पाहायला मिळणार का. आरपीएलचा थरार रंगलाय. तमाम क्रीडा रसिकांचे नव्हे तर महाराष्ट्रातून दिग्गजांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलंय. कारण की खेळाडू जर पाहिलं आयकॉन खेळाडू नामवंत आहेत, आयडॉल खेळाडू नामवंत आहेत, खेड तालुक्यातील युवा स्टार देखील नामवंत आहेत. त्यामुळे ही सुपरहिट स्पर्धा आहे. आकाश तयार. जाऊया मॅचकडे. वाघाव एक्सप्रेस शॉर्ट पिच बॉल त्याला पाठवलाय फायलेगच्या डोक्यावरनं. कोल्हापुरी तडका. बिग बिग षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. काय फटके सुरू आहेत मित्रांनो. टोचतील हजारो लाखो काटे तुला. तू त्यांच्या आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी. तू विजयाचा षटकार हो. आज असेल का मुन्ना शेख विजयाचा षटकार पाहावं लागेल. काय मॅच पाहायला मिळते. मुन्ना हार मानायला एका बाजूला तयार नाहीये. 54 धावा धावपलकावरती लागतायत. टीम आळंदी संघाच्या आपण पाहतोय पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशनच्या. यावेळेला देखील आपण पाहतोय अक्रॉस द बॅट फटका खेळला हो. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक आलेत धावत. तिथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. चित्त्याची जबळा मी म्हणेल. वाघाची दौड पाहायला मिळते. मंगेशचं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धावा तर मिळतील. अब तक 56 एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. मॅच आहे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक 37 धावेंची गरज. 2 ते 3 निर्णायक फटके येणार का या षटकात. मुन्ना ऑन स्ट्राईक.
यावेळेला विकेटचा प्रयत्न, टायमिंग फसलाय, झेल झालाय, विकेट आली. मंगेश चेंडूच्या खाली, बडी मछली जाल में. मुन्ना शेख इथं बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. धन्यवाद. ठिकाणी पारितोषिक येते संघ मालकांच्या वतीनं देखील गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला पारितोषिक आहे. त्याचबरोबर सावरदरी नगरीची युवा आणि यशस्वी उद्योजक अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं मंगेश शिवेकरच्या झेलसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं आहे. तर अजित शेठ शिवेकर पंचरत्न उद्योग समूहाच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक झेल टिपणारा क्षेत्ररक्षक मंगेश शिवेकरला, तर सरपंच अक्षयदादा गाडे शेलूगाव यांच्या वतीनं विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर संघ मालक आदरणीय कैलास भाऊ निकाडे शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीनं गोलंदाजाला 1000 रुपये आणि क्षेत्ररक्षकाला देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 20 चेंडू 41 धावांची एक तुफान खेळी साकारली मुन्नानं, त्याचं देखील कौतुक आहे. परंतु मंगेश शिवेकरचा जो झेल होता ना, अप्रतिम रनिंग झेल, त्याचं देखील मी मनापासून कौतुक करणार आहे. विकेट मिळाली आकाश नवलेला वाघाव एक्सप्रेसला. फुल टॉस चेंडू, तिथं देखील चेंडू जाऊन पोहोचलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं, खणखणीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. सोमनाथ गायकवाड आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी तुम्ही पाहता आणि त्याच्या लागोपाठच्या 3 षटकारांना जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स ओनर महेंद्र शेठ सावंत आणि ललित मुसळे यांच्या वतीनं सोमनाथ गायकवाडच्या 3 षटकारांना 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ टू कॉम्बॉक्स. फुलटॉस चेंडूची मेजवानी दिली सोमनाथ गायकवाड, ती मेजवानी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीये. ताटत जर पुढे सोमनाथच्या पंचपक्वान असेल ना, तो नक्की त्याचा फायदा उठवणार. यावेळेला देखील ओव्हरपिच होता, परंतु एलिव्हेशन कमी मिळाले. क्षेत्ररक्षक कार्तिक नवले चित्त्याच्या चपळात आला, 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न, फेकी आली आहे, तोपर्यंत 2 धावा आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहताय. मॅच आली आहे शेवटचे मित्रांनो, चेंडू शिल्लक राहिले 7, बनवायच्यात 29 धावा. म्हणजे हा चेंडू देखील फार निर्णायक आहे. यावरती मोठा फटका येणार का शेवटच्या षटकात मोठं समीकरण असेल, बॅटिंग टीम पुढे मोठं ओझं असणार आहे. या चेंडूवरची बरीचशी मदर हलणार आहे मी म्हणेल. गोलंदाज तयार, आकाश. यावेळेला फुल टॉस वा काय फटका खेळलाय सोमाच्या बॅटमधनं, हवाई जलवा, बिग बिग षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. वा सोमा वा, आजच्या दिवसातला शॉट ऑफ द डे म्हणेल. चाबूक शॉट, काय फटका खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 70 धावा धावपलकावरती लागल्यात. मॅच आली आहे शेवटचे 6 चेंडू बनवायच्या 23 धावा. यादीच्या मॅच मध्ये 6 चेंडू 18 होत्या. तिथं कुणाल खोंडनं मॅच विनिंग पारी खेळली. तर इथं आता निलेश ढगे, मॅन फ्रॉम भाजे मळवली मावळ तालुका, तर एका बाजूला आहे सोमनाथ गायकवाड आळंदी देवाची. हे 2 स्टार तुम्ही मैदानात मध्ये पाहतायत, बॅटिंग करतायत. गोलंदाजी कुणाकडे दिली जाणार हे देखील आता मोठं प्रश्नचिन्ह आहे. या मैदानावरती या धावा देखील झालेल्या आहेत आणि या धावा कित्येक वेळा रोखलेला देखील आहे. पैसा वसूल मॅच. ठिकाणी अलंकार सर असून एक पारितोषिक येते सावरदरी नगरीचे युवा उद्योजक अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. गोलंदाजच्या प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपये आणि प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस अविनाश शेठ गाडवे युवा उद्योजक सावरदरी यांच्या वतीनं आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर धनंजय दरगुडेच्या प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपयांचं बक्षीस अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धनंजय दुर्गडे येतोय मित्रांनो गोलंदाजीच्या मार्कवरती. निर्णायक षटकासाठी पहिली धाव घेतली वेगानं, दुसऱ्या धावीला नकार आलाय. एका बाजूला आता सोमा स्वतःकडे विश्वास दाखवतोय म्हणेल. धनंजयच्या नावात जय आहे, संघाला विजय मिळवून देणार का हे देखील आपण पाहूया. ओमसाई 11 बांबोली शेलू टीम साठी कशा प्रकारची गोलंदाजी करेल का सोमा आपल्या टीम साठी मी म्हणेल. आळंदी देवाची स्टार सोमा गायकवाड खेळेल का आज मोठे फटके. हो यावेळेला आपण पाहतोय फुलटॉस होता. ओ तिथं गडबड झाली आहे, चेंडू निसटलाय. पहिली धाव वेगानं, दुसरीचा ट्राय, फेकी येस तोपर्यंत 2 धावा झाल्या. तिसरीचा देखील प्रयत्न केलाय, तिथं फेकी खराब, फेकी खराब.
साच बाच और ये ताज 3 धावा झाल्यात मित्रांनो. भर दिवसा धावींची चोरी तुम्ही पाहताय. मॅच बदलली. 4 चेंडू बनवायच्यात 19 धावा. धड धड काळजाचा ठोका चुकवणारा सामना तुम्ही पाहताय. हाय व्होल्टेज ड्रामा. खेळायचे पुढे 2 ते 3 मोठे फटके आणि आयडॉल आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आहे. ही बॅटिंग टीमची मजबूत बाजू आहे. तर धनंजय दुर्गुडेला टाकायचे 2 चेंडू निर्णायक. पैसा वसूल मॅच. धनंजय तयार. ओहो क्लीन बॉल. हो गई गलती हो गई भूल. दांडी दांडी गुल. मोठी विकेट निलेश ढगे. इथं बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. धन्यवाद. डीसी कनेक्ट पारितोषिक येते खेड तालुका वकील बार असोसिएशनचे माजी सदस्य ॲडव्होकेट महेशरावजी भिवरे यांच्या वतीनं धनंजय दरगुडेच्या या क्लीन बॉल विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक वकील साहेबांच्या वतीनं आहे. त्याचबरोबर सावरदरी नगरीचे युवा आणि यशस्वी उद्योजक आदरणीय अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक धनंजय दरगुडेला ते मात्र या ठिकाणी दिलं जाईल. ओ टू कॉम्बॉक्स. मित्रांनो सामना कुणी जिंको परंतु धनंजय दुर्गुडेचा यॉर्कर चेंडू आवडला असेल ना टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. काय क्लीन बोल्ड केलाय मित्रांनो निलेश ढगे आयडॉलला. तर आता नवीन बॅटल मैदानात दाखल होतोय. ज्ञानेश्वर शिंदे आपण पाहतोय. माऊली शिंदे मैदानात दाखल झालेत. गोलंदाज धनंजय दुर्गुडे आतापर्यंत सक्सेसफुल आहे परंतु मॅच आहे 3 चेंडू 19. 3 गेंदे जीत के लिए 19 रन. क्या होगा क्या होने वाला आने वाला समय बताएगा. धनंजय का माऊली जब मॅचकडे. हो शॉर्ट पिच चेंडू तिथं टॉप एज घेतलाय. चेंडू चाललाय सुसाट भन्नाट बॅकवर्डला खणखणीत चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमपी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. सामन्याची हवा खेचणारा हा चेंडू होता. 2 चेंडू 15 वरती मॅच झाली आहे. सामना अवघड बनवलाय. पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन आळंदी देवाची टीम साठी. यावेळेला बेगीरचा प्रयत्न तिथं टायमिंग जुळलाय आणि चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं हवाई जलवा. षटकार 6 रन. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. फटके आलेत परंतु उशीर तितका झाला मी म्हणेल. मॅच आहे 1 चेंडू 9 धावेंची घरात. काल देखील आपण पाहतोय शेवटचा सामना मला वाटतं 1 चेंडू 9च पाहिला होता आणि आज तोच सामना या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या बाजूला बिग हिट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. फक्त 3 धावेंनी इथं आपण पाहतोय विजय मिळवलाय ओम साई 11 शेलो भांबोली टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन. संघ मालक नितीन दादा वाडेकर ओम साई ग्रुप संस्थापक अध्यक्ष. पुढच्या बाजूला पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन टीम. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. अनिलाबा वाळके साहेब आणि त्यांच्या टीमला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. राजेंद्र बाप्पू इंगळे तुम्हाला देखील या पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. थँक्यू.